आम्ही तर 125 पारचा नारा लावलेला आहे आणि ज्या पद्धतीने आता भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्या पक्षाकडनं भारतीय जनता पार्टीकडे येण्याचा ओघ आहे, तो ओघ पाहता आम्ही 125 पारचा नारा तर 100पैकी 100 मार्क्स मिळवणारे विद्यार्थी आहेत. आम्ही त्याच पद्धतीचे विद्यार्थी आहोत भारतीय जनता पार्टी. हो, 3 ठिकाणी कमी पडतोय. आम्ही ते आता कमी कुठल्या आहेत त्या तुम्हाला सांगितल्या तर बाकीचे विरोधक पण जागे होतील, की अरे ह्या ठिकाणी आपण मायनसमध्ये आहोत. तर ती आमची रणनीती आहे, ती नंतर चर्चा करू. आता त्यांनी ईव्हीएम सेट केलाय का हे त्यांनाच माहिती आहे, परंतु जर 125 जागा पार म्हणतात तर माझं आत्ताच त्यांना आव्हान आहे की त्यांनी 125 जागा पार केले तर काय आमचं राजकारण सोडून टाकू. 125 जागा आहे, 100 जागा पण त्यांना मिळवणं अवघड काम आहे. एवढं सोपं काम थोडी आहे. आम्ही निकालच दाखवेल आणि पब्लिक दाखवेल काय होणार आहे. कारण एवढा प्रचंड ओव्हर कॉन्फिडन्स जे दाखवत आहेत आणि वास्तविक पाहता हे फोडाफोडीचं जे राजकारण सुरू आहे त्या राजकारणामध्ये ते लोकांना असंच सांगतात की ईव्हीएम मशीनमध्ये 2000-2500 मतं तुम्हाला आपोआप मिळतील आणि काय तुम्हाला बाकीची सगळी मदत आम्ही करू, तुम्ही आमच्याकडे या, अशाच पद्धती झाल्या. आणि जी लोकं आम्हाला सोडून गेलेली आहेत ते मी मागे पण सांगितलं तुम्हाला की ज्यांना स्वतःच्यावर विश्वास नाही, ज्यांना असं वाटतं की आपण या राष्ट्रवादीकडनं किंवा निवडून येऊ शकत नाही. वास्तविक पाहता मी मागे पण सांगितलं, आजपर्यंत सांगतो की अजितदादांसारखा इतका उमदा नेता उभ्या महाराष्ट्रामध्ये नसलेला नेता असा नेता मिळणार नाही. अशा नेत्याला सोडून पळून जाऊन काय साध्य करणार, जनता त्यांना त्याची जागा दाखल्याशिवाय राहणार नाही. कारण या शहराचा विकास, या शहराचे शिल्पकार आदरणीय अजितदादा पवार आहेत. या शहराचं नंदनवन अजितदादांनी केलेलं आहे. या शहराचं नंदनवन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. त्यामुळे आगामी या निवडणुकीमध्ये 125 तर खूप लांबचा आकडा झाला, 100 पार करणं अवघड आहे. वास्तविक पाहता आम्ही तर असा दावा करतो की राष्ट्रवादी आम्हीच सत्ता आणणार आहे इथे, हा आमचा दावा आहे.